नमस्कार. लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे मी स्वागत करतो. तर मंडळी, सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या अनुषंगाने आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे फलटण तालुका प्रमुख श्री विकास नाळे यांच्याशी बातचीत करणार आहोत. नाळे साहेब, सर्वप्रथम नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आणि आज बाळासाहेब ठाकरे यांची जन्म शताब्दी जयंती आहे. हा. त्यानिमित्त आज आपणाशी आपण बातचीत करणार आहोत. त्यासोबतच फलटण पंचायत समिती निवडणूक आहे आणि सातारा जिल्हा परिषद निवडणूक आहे. या अनुषंगाने आपण एकत्रित आज आपल्याशी संवाद साधत आहोत. तर सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. आणि कशा प्रकारे आपण फलटण तालुक्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती आखली आहे, काय सांगाल? सर्वप्रथम आज शिवसेनेचे आमचे हिंदू हृदय सम्राट की ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवसेना ह्या पक्षाला जन्म दिला, 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना करून तमाम मराठी माणसांना, हिंदूंना, युवकांना ताठ मानेने या महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानामध्ये राहण्याचं एक पाठबळ दिलं, एक आत्मविश्वास निर्माण केला. असे आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आमच्या शिवसेना फलटण तालुक्याच्या वतीनं आम्ही 100वी ही जयंती आहे, 100वे म्हणजे जन्मशताब्दी वर्ष आपण आता साजरं करतोय. तर त्यानिमित्तानं त्यांना त्रिवार असं आमच्या वतीनं अभिवादन करतो. आणि फलटण तालुक्यामध्ये तुम्ही जसं विचारलं की फलटण तालुक्यामध्ये आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. तर त्या अनुषंगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या निवडणुकीच्या संदर्भात सन्माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार शिवसेनेचे आमचे संपर्क नेते आहेत नितीनजी बानगोडे पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत संजयजी भोसले साहेब आणि उपजिल्हा प्रमुख अमोलजी आवळे साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही लढवत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषदमध्ये 8 गट आहेत तालुक्यामध्ये आणि 16 पंचायत समितीचे गट आहेत. त्यामध्ये आपले किती उमेदवार आहेत झेडपी मध्ये आणि पंचायत समिती गणात? जिल्हा परिषदेला जर आपण बघितलं तर वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून आमचे दुर्योधन ननवरे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मशाल चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून शीतल सचिन झंझणे या आमच्या महिला भगिनी ताई त्या ठिकाणी तिकडून निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर कोळकी जिल्हा परिषद गटातून आमच्या शिवसेनेचे माझे सहकारी मित्र आणि निष्ठावंत आमचे शिवसैनिक की गेले 10-15 वर्षे शिवसेना संघटनेचं काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहेत असे युवा सेनेचे आमचे फलटण तालुका प्रमुख अभिजित विजय कदम हे कोळकी जिल्हा परिषदेतून निवडणूक लढवत आहेत. आणि त्याचबरोबर पंचायत समितीचं जर आपण झेडपीसाठी 3 उमेदवार हा त्या 3 ठिकाणी आम्ही लढतोय. त्या दृष्टीनं आमचे चालू आहे आता प्रचाराची यंत्रणा. आणि पंचायत समिती गणाबद्दल काय? पंचायत समिती गणामध्ये आम्ही आपला जो वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गट आहे त्यामधले वाटार पंचायत समिती गण आणि सुरोडी पंचायत समिती गण, त्यामध्ये वाटार निंबाळकर पंचायत समिती गणामध्ये आमचे अश्विनीताई किरण यादव आणि पंचायत समितीच्या सुरोडी गणातून आमच्या शिवसेनेचे त्या विभागाचे विभाग प्रमुख महेंद्र घाडगे हे निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर आपण खालच्या म्हणजे तळगाव जिल्हा परिषद गटातील पाडेगाव पंचायत समिती गण आहे, त्या पाडेगाव पंचायत समिती गणातून आकाश गायकवाड हे आमचे शिवसेनेचंच आमचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, जुना कार्यकर्ता आहे. तर त्याला आम्ही ती पंचायत समितीची संधी दिलेली आहे. पाठीमागच्या वेळेस त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवलेली आणि अतिशय चांगलं मतदान, म्हणजे आमच्याकडं कोणतीही यंत्रणा नसताना, आर्थिक कुठलंही पाठबळ नसताना शिवसेना ह्या पक्षावरती प्रेम करणारी लोक, शिवसेनेला मानणारा वर्ग, पक्षाला मानणारा वर्ग असं मिळून आम्हाला त्यावेळेस सुद्धा 2,500-3 हजार मतदान आम्ही त्या पाडेगाव जिल्हा पंचायत समिती गणामध्ये आम्हाला गटामध्ये मिळालेलं. तर त्यांनाच पुन्हा आम्ही संधी दिलेली आहे. आकाश गायकवाड हा तसे उत्तम कार्यकर्ता आहे, चांगला आहे, तो त्या ठिकाणी निवडणूक लढवत असून आमच्या जर पश्चिम भागात बघितलं आपण तर पश्चिम भागामध्ये गुणवरे पंचायत समिती गणातून आपल्या बागाव ताई आहेत, ज्योती अनिकेत बागाव ह्या त्यांचे सासरे सतीश बागाव हे त्यातील जुने सामाजिक कार्यकर्ते आहेत.
आमच्या सातत्यानं ते संपर्कात असतात. मलाही तिथं, आता माझं तिथलं शेजारचं गाव आहे मठाचीवाडी, तर सातत्याने त्या लोकांची मला सहकार्य असतं. त्यापैकीच आम्ही त्यांच्या घरामध्ये ज्योतिताई बागाव यांना उमेदवारी दिलेली आहे गुणवरी पंचायत समिती गणातून. आणि त्यानंतरचा जो आमचा गण आहे प्रामुख्यानं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आपल्या 3 जिल्हा परिषद गट आणि 4 पंचायत समिती गट, त्यापैकी अश्विनी यादव, आकाश गायकवाड आणि ज्योती बागाव. आणि त्यानंतरचा जो आमचा बाकी इतर जे काही लोक आहेत त्यांच्याशी बोलणं चालू आहे. जर कोणा अपक्ष आमच्या चांगल्या संपर्कात आला तर आम्ही त्यांना पण संधी देण्याचं आम्ही ठरवलं. पण सध्या तरी आम्ही एवढ्या जागा झेडपी आणि पंचायत समितीच्या लढवत आहे. या अनुषंगाने आपण तालुक्यामध्ये फिरता, कोणत्या समस्या आपल्याला प्रामुख्याने जाणवतात तालुक्यामध्ये, कोणती कामं केली पाहिजे, झाली पाहिजेत असं आपल्याला वाटतं? खऱ्या अर्थानं फलटण तालुक्यामध्ये फिरत असताना आपण जर बघितलं आता ह्या प्रामुख्याने झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, तर ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी हा पूर्णपणे ग्रामीण भागातील ह्यामध्ये एरिया येतो. तर त्यापैकी ग्रामीण भागात फिरत असताना आम्हाला बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं की अनेक प्रकारच्या समस्येसाठी आपण प्रत्येक गावागावात वाडी वस्त्यावरती फिरत असतो. तर त्या ठिकाणी प्रामुख्यानेचा जो प्रश्न आहे तो रस्त्यांचा तर प्रश्न आहेच. ग्रामीण भागातील अतिशय आज 30-40 वर्ष सत्ताधारी लोकांकडे, लोकप्रतिनिधीकडे सत्ता होती, पण खऱ्या अर्थानं आजपर्यंत तो विकास झालेला दिसून येत नाही. त्या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आजही अपूर्ण आहेत, त्याचबरोबर पाण्याचे प्रश्न अपूर्ण आहेत. त्या ठिकाणी प्रामुख्याने दुसरा एक प्रश्न आम्हाला फिरताना असं जाणवला की आपण बऱ्याच गावातल्या प्राथमिक शाळा जे बघतो, प्राथमिक शाळा आहेत, त्यानंतर अंगणवाड्या आहेत, त्या ठिकाणी शिक्षणाच्या दुरुस्त्या तर आहेतच, शाळांच्या इमारतीचा तर प्रश्न आहेच, पण त्याबरोबर शिक्षणाचा अभाव. म्हणजे आज तुम्ही जर बघितलं तर आज एक उदाहरण म्हणून जर आपण बघितलं तर बाबा गुणवरेसारखं गाव आहे, एवढं मोठं पंचक्रोशीतलं गाव आहे, पण मराठी शाळांची अवस्था काय आहे आज तिथं? जर तिथं वेगवेगळ्या प्रकारची जर इंग्लिश मिडियम स्कूल निर्माण व्हायला लागली, लोक बारामतीला जायला लागली, त्यानंतर जर फलटणसारख्या शहरीकरणाकडे लोक वळायला लागली, तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्या दर्जाचं शिक्षण आज मिळतंय का खऱ्या अर्थानं? आज जर तुम्ही तिथली पटसंख्या बघितली, विद्यार्थ्यांची जर पटसंख्या बघितली, तर अक्षरशः म्हणजे शाळा बंद पडतात का काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळं तो प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, आपली पिढी घडवण्याचा जो प्रश्न आहे की जिथून आपला उद्याचा भारतीय नागरिक तयार होणार आहे, भारतीय युवक तयार होणार आहे, तरुण युवक तयार होणार आहे, एक विचारशील, एक सुशिक्षित, अभ्यासू, परिपूर्ण असा जो आपली पिढी पुढची घडणार आहे, त्या ठिकाणी त्यांना सक्षम करण्यासाठी मराठी शाळा हा उत्तमरित्या त्यांचं शिक्षण पद्धती ही सुधारली पाहिजे. त्याचबरोबर ग्रामीण भागातले जे आपले आरोग्य उपकेंद्र आहेत, तर आरोग्य उपकेंद्राच्या अशा काय काय परिस्थिती आहे की अक्षरशः तिथं ज्या काय सोयीसुविधा अपेक्षित आहेत आपल्याला, त्या अजूनही पुरेशा उपलब्ध नाही आहेत. त्यावरती आपल्याला काम करणं अपेक्षित आहे. त्यावरती आपण जिल्हा परिषद सदस्य असतील, झेडपी म्हणजे झेडपीमध्ये सभागृहात जे काय आता निवडून सदस्य जाणार आहेत, त्यांनी त्या ठिकाणी त्या सभागृहात आवाज उठवून त्या प्रामुख्याने ह्या प्रश्न सोडवून तिथं त्या सुखसुविधा निर्माण केल्या पाहिजेत. आज एखाद्याला BP आहे, शुगर आहे, ब्लड शुगर आहे, किंवा ज्या प्राथमिक आरोग्य आपण प्रायमरी हेल्थ चेकअप सेंटर म्हणतो, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणतो, त्या प्राथमिक आरोग्याच्या सुविधा तरी तिथं आज नीट मिळतात का, हे तुम्ही सुद्धा तुमच्या कधीतरी एकदा तुम्ही त्याची पाहणी करा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. आम्ही तर ते वास्तव रोज अनुभवतोय, कारण की अजूनही त्या ठिकाणी पुरेसा असा औषध उपचारासाठी असणारा किंवा चेकअपसाठी लागणारा किंवा एक्सरे मशीन असतील, अजून बाकीच्या ज्या काही इक्विपमेंट आरोग्य संदर्भात लागतात त्या अजूनही पुरेशा नाहीत. बऱ्याच ठिकाणी नुसते दवाखाने आहेत पण त्या सुविधा मिळत नाहीत. त्याचबरोबर पाण्याचा तर प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, अनेक प्रकारचे शेतीच्या संदर्भातील अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्यानंतर बेरोजगारीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, शिक्षणाचा अभाव आहे, चांगल्या शिक्षणासाठी दवाखान्यांचा अभाव आहे. ह्या सगळ्या विषयावर आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. प्रामुख्याने आम्ही ह्या सगळे मुद्दे घेऊन आम्ही ह्या निवडणुकीत उतरणार आहे. खरं तर महत्त्वाचा आपण मुद्दा घेतला मराठी शाळेची जी अवस्था असेल, त्यासोबत प्राथमिक आरोग्य केंद्राची जी अवस्था आहे. खरं तर मराठी शाळांची संख्या सुद्धा कमी होत चाललेली आहे. मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि काही मराठी शाळा बंदही पडत आहेत. आपला जे पक्ष आहे शिवसेना, तो मराठी मुद्द्यासाठी काम करत असतो. प्रामुख्याने पहिल्यापासून त्याची निर्मितीच पक्षाची मराठी माणसांसाठी, लोकांसाठी झालेली आहे. त्यासोबत आता आपण जन्मशताब्दी वर्ष आहे बाळासाहेब ठाकरेंचं, आणि दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी आशा महाराष्ट्रातील जनतेला आणि शिवसैनिकांना प्रामुख्याने होती. कसं बघता याकडे?
नाही, निश्चितपणे ह्यामध्ये जर आपण बघितलं तर कायदेशीर प्रक्रिया अतिशय किचकट आहेत. गेल्या 3 वर्षापासून सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब सातत्याने ह्या आपण सर्वोच्च न्यायालय असेल की जे आपला न्यायदेवता आहे, आम्ही त्यांच्याकडे आशेने बघतोय की आज निर्णय लागेल. आता ह्यानंतर जवळजवळ तुम्हाला सांगतो, आज 2022 ते आज 3 वर्ष गेले, पण अजून कोणताही ठोस असा निर्णय न्यायालयाकडून आलेला नाही. खरं आज तुम्ही एखाद्या लहान मुलाला जर विचारलं की बाबा ही शिवसेना कुणाची, तर कुणीही सांगेल तुम्हाला ही शिवसेना ठाकरेंचीच. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ती निर्माण केली, प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी तिचं नाव दिलं शिवसेना. हे वारसा त्यांनी चालवलेला आहे. तो वारसा पुढं आज सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब चालवतात, आदित्य साहेब चालवतात. आमची जे निष्ठावंत आणि शिवसैनिक आहेत, तमाम महाराष्ट्रातील हिंदुस्थानातील शिवसैनिक आहेत, त्यांची प्रामुख्याने हीच इच्छा आहे की शिवसेना, आज तुम्ही बघितलं असेल 19 जून 1966 पासून आजपर्यंत शिवसेना भक्कमपणे ठाकरे परिवार ही सांभाळत आहे. त्याच्या अगोदरचा काळ आपण बघितला असेल, संयुक्त महाराष्ट्राची लढाई असेल, त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचा समावेश असेल. आज स्वतंत्र चळवळीपासून ही लोक समाज प्रबोधनकार ही जी झालेली आहेत, ही आज एक त्यांना वारसा आहे, वसा आहे त्यांचं. त्या ठाकरेंनी तो सक्षमपणे चालवलेला आहे. आणि आमच्यासारख्या शिवसैनिकांना खात्री आहे की हा महाराष्ट्र आपला सुसंस्कृत असा महाराष्ट्र आहे, अखंड महाराष्ट्र आहे. आणि ह्या महाराष्ट्र खऱ्या अर्थानं जपण्याचं, त्याला संरक्षण करण्याचं ही जर हिंमत कोणात असेल तर ती ठाकरेंच्यात आहे. आणि निश्चितपणे आमच्यासारख्या शिवसैनिकांना वाटतंय की ही शिवसेना, ही ओरिजिनल शिवसेना ही एकच आहे ठाकरेंची, आणि ती उद्धव ठाकरेंनीच चालवावी, ती ठाकरे परिवारानेच चालवावी, जेणेकरून येणाऱ्या काळात महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्याचा, सुसंस्कृत ठेवण्याचा आणि महाराष्ट्राला न्याय देण्याचा, महाराष्ट्राचा दिल्लीमध्ये ठसा भक्कम करण्याचा, दिल्लीच्या तख्तापुढं न झुकता न वागता दिल्लीवरतीही भगवा झेंडा फडकवण्याचं स्वप्न जो मराठी माणूस बाळगू नये, तो फक्त ठाकरे करू शकतात. आणि महाराष्ट्र हा त्यांच्या हातामध्ये सुरक्षित राहील. खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 ठाकरे एकत्र आले, 2 बंधू एकत्र आले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना त्या ठिकाणी एकत्र आले. आता फलटण पंचायत समिती आणि जेडपी निवडणुकीमध्ये आपल्याला येथील जे स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत यांची साथ आपल्याला भेटली का, पक्षाची साथ भेटली का, दोन्ही आपण एकत्र आलाय का? हो, निश्चितपणेच. फलटण तालुक्यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत ते आम्हाला इथं ऑफिसला भेटून गेले. त्यांचंही आम्ही एकत्रच बऱ्याच आता आंदोलन, पाठीमागचं तुम्ही आमचं आंदोलन बघितलं असेल, शेतकऱ्यांचं जी कर्जमाफीचं आंदोलन होतं, त्यामध्ये आम्ही महाराष्ट्र निर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना आमची, ह्या सगळ्या आम्ही एकत्रितच आंदोलन केलेले आहे. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यांचे सर्व कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते हे आम्ही सर्वजण एकत्र येऊन हातात हात घालून आत्ताची जी निवडणूक आहेत किंवा येणाऱ्या काळात आम्ही एक संघ राहूनच काम करणार आहे. फलटणमध्ये मनसेची साथ आपल्याला कशा प्रकारे भेटणार आहे प्रचारासाठी? मनसेचे उमेदवार आताच्या निवडणुकीत तर त्यांनी या ठिकाणी उमेदवार दिले नाहीत, पण प्रचारासाठी आपल्या ते सहभागी होणार आहेत. त्यांचे पदाधिकारी त्या किंवा राजसाहेब ठाकरे यांना मानणारा त्यांचाही मोठा चाहता वर्ग आपल्या तालुक्यामध्ये आहे. त्याचबरोबर त्यांचेही पदाधिकारी काही ठिकाणी गावामध्ये तालुका प्रमुख असतील, त्यांचे तालुका अध्यक्ष असतील किंवा अजून उपाध्यक्ष असतील, हे गावागावातले काही मनसैनिक असतील, ते आपल्याशी मला भेटतायत. आम्ही एकत्रित मिळूनच काम करतोय आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही एका हातात हात घालून एक संघ काम करणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने आपल्याला एक प्रश्न विचारतो की मुंबईमध्ये शिवसेनेचे 65 आणि मनसेचे 6 आणि त्याच ठिकाणी आघाडी केल्यामुळं शरद पवारांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी त्यांचा एक उमेदवार, अशा प्रकारे त्या ठिकाणी 72 नगरसेवक निवडून गेलेले आहेत. म्हणजे हे पुरेसं संख्याबळ महापौरसाठी किंवा सत्ता स्थापनेसाठी नव्हतं, परंतु तरीही काही झालं तरी ठाकरेंचाच महापौर होईल महानगरपालिकेमध्ये असं म्हटलं जात होतं. कारण की त्या ठिकाणी पाहिलं तर जे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे त्याच्यामध्ये एस टीमधील उमेदवार नव्हता आणि बीजेपीच्या जे निवडून आलेले उमेदवार त्यांच्यामध्ये एस टीचा उमेदवार नव्हता आणि चक्रकार पद्धतीनं त्या ठिकाणी एस टीला महापौर पद सोडले जाईल, आरक्षण सोडले जाईल अशी परिस्थिती म्हणजे पाहायला मिळत होती. परंतु त्या ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण सोडलं गेलेलं आहे. कसं बघता त्याकडे? नाही, खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा संबंध आपण जर आता एकंदर परिस्थिती बघितली ह्या 3 वर्षातील, तर लोकशाही जिवंत आहे का हुकुमशाही चालू आहे का, ही सर्व आपण ज्या चौथा स्तंभ म्हणतो किंवा लोकशाहीचं एक स्वायत्त संस्था असते, ह्या कशा पद्धतीनं काम करतायत ह्याचा आपल्याला अंदाज आलेला आहे.
खऱ्या अर्थानं मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्रित येऊन त्यांनी सक्षमपणे निवडणूक लढवली. त्यामध्ये EVMचा विषय असेल किंवा कशा पद्धतीने वोट चोरी असेल किंवा अजून मतदानांचं जे आपण बघितलं की नावं डबल नावं, त्यानंतर ते बऱ्याच गोंधळ त्या ठिकाणी झाला. तरीसुद्धा त्यातून आमचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे 72 नगरसेवकांची आज बेरीज होती. पण खऱ्या अर्थानं आमचे शिवसेनेचे नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब ज्या पद्धतीने सांगत होते, आम्हाला खरं तर आशा होती की जे सरकार महाराष्ट्र राज्य चालवते ते निपक्षपातीपणे निर्भीडपणे ही प्रक्रिया पार पाडेल. पण खऱ्या अर्थानं त्यांनी निवडणूक प्रक्रिया आरक्षण प्रक्रिया निवडताना त्यामध्ये STची चिठ्ठी त्यांनी टाकायला पाहिजे होती. तुम्ही ठाणे असेल, भिवंडी असेल, ह्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी जिथं मला वाटतं कल्याण डोंबिवली साईडला एक STचं त्यांनी नगरसेवकचं सोडत काढले. पण इकडं ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 नगरसेवकांचं 2 नगरसेवक हे ST प्रवर्गातील असून सर्वसाधारणच होत्या त्या हा ते परत आरक्षण काढलं ना. पण खऱ्या अर्थानं STचे मग 2 नगरसेवक आहेत तर एक चिठ्ठी त्यांची टाकायला काय अडचण होती. खरं तर त्या राज्य शासनानं त्याच्यामध्ये STची चिठ्ठीचा त्या आरक्षण सोडतीमध्ये समावेश करायला पाहिजे होता. मग ती सदोष किंवा 100% आपण म्हणलं असतं की बाबा नियमाप्रमाणे झाली, पण निश्चितपणे त्यांच्यावरती शंका येईल अशा प्रकारची ती सोडत केलेली आहे. त्याच्यावरती आमच्या किशोरीताई पेडणेकर असतील, संजय राऊत साहेब असतील, यांनी त्या दिवशी स्टेटमेंट दिलेलं की ही जी सोडत काढली ही प्रामाणिकपणे काढली गेलेली नाही. ही जी सोडत काढली त्यामध्ये ST प्रवर्गाच्या चिठ्ठीचा समावेश केला गेलेला नाही. त्यामध्ये जर केला असता आणि जर ती चिठ्ठी निघाली असती तर निश्चितपणेच ठाकरेंचा महापौर झाला असता. त्या अनुषंगानेच माननीय उद्धवजी आणि संजयजी राऊत साहेब हे आपल्याला मीडियापुढे बोलताना आपण हे बघितलं असेल की शिवसेनेचा महापौर होईल असं आम्ही ठामपणे सांगत होतो. पण आम्ही ठामपणे सांगतोय, पण शिंदे आता तसे बोलतायत का? शिंदे बोलत नाहीत तसे की आमचा महापौर होईल. ते बोलतात की महायुतीचा महापौर होईल. त्यामुळे त्यांना बोलायची सुद्धा भीती आहे. आम्ही तरी ठामपणे तरी सांगतोय की आमचा महापौर होईल. मग तो कसा करायचा, काय करायचा ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. फलटणमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पूर्वी म्हणतोय मी, त्याआधी आपण महाविकास आघाडी म्हणून ह्या ठिकाणी जे स्थानिक नेते आहेत, दिग्गज नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत आपण महाविकास आघाडी म्हणून काम करत होता. मात्र फलटण नगरपालिकेमध्ये आपली आघाडी झालेली नाही आणि आता ZP आणि पंचायत समितीची निवडणूक लागली त्याच्यामध्ये पण आपण आघाडी झाली नाही. आपण स्वतंत्र लढत आहात, काय सांगा त्याबद्दल? नाही, खऱ्या अर्थानं कसं झालं की त्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून रामराजे साहेब म्हणजे श्रीमंत संजूराजे साहेब हे बरोबर होते. त्या ठिकाणी ते शरद पवारांचा पक्ष का घेतला नाही या ठिकाणी सोबत? पण त्यांचा आता विषय कसा झाला की ज्या बातम्या गेल्या 8-10 दिवसापासून आपण तुम्हीही बघताय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्ष हे दोन्ही पक्षांचं एकत्रीकरणाची प्रोसेस चालू असल्या कारणानं त्या ठिकाणी आज मला वाटतं आमची बी त्यांच्याशी चर्चा झाली. पण त्यांनी ठरलं की बाबा ही निवडणूक आम्ही एकत्रित करण्याचा आमचा विचार चालू आहे. त्यामुळं मला वाटतं त्यांचे EB फॉर्म नाही येत आले फलटणनं. आपल्या इथं तर नाही ते EB फॉर्म, म्हणजे तुतारी चिन्हावरती उमेदवार लढताना दिसत नाही आहेत. त्यामुळं आम्ही स्वबळावर लढायचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी आमचेही तर कोण समविचारी पक्ष होते, मग जसे की आपण राष्ट्रीय समाज पक्ष आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, प्रहार जनशक्ती बच्चू कडू साहेबांचा पक्ष आहे, त्याचबरोबर शेतकरी संघटना आहे, अजून आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. ह्या सर्व पक्षांशी आम्ही चर्चा केली. पण ह्या सर्वांचं असं मत आलं, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. पण त्या सगळ्यांचं मत आलं की बाबा आता कोणाचे कुठे कुठे उमेदवार होते ते सगळे फॉर्म भरून द्या, मग नंतर आपण बसू. पण कदाचित जर त्यांचं काय आम्हाला निरोप आला तर आम्ही बसून ते पण ठरवू शकतो की बाबा हिथं आमचा उमेदवार ताकदीचा आहे, आम्ही इथं लढतो, तुम्ही ही जागाला. त्यात जर काय झालं तर अजून आम्हाला वेळ आहे 2 दिवस. अजून अर्ज काढण्याची मुदत आहे. 27 तारखेपर्यंत जर अर्ज काढून म्हणजे मुदत संपल्यानंतर आणि चिन्ह वाटपानंतर खरी प्रक्रिया म्हणजे निवडणुकीची सुरू होणार आहे. पण तत्पूर्वी जर काय बैठका झाल्या की बाबा युतीच्या आघाडीच्या संदर्भात काय निर्णय घेता आले आपल्याला, तरी आपण आघाडी म्हणजे जे आपले जे एकत्रित आता कसं होणार आहे की ह्या तालुक्यामध्ये लढत असताना प्रत्येक जणांची जर शक्ती एकत्र केली तर आपण विजयापर्यंत पोहोचू शकतो. त्या अनुषंगाने आमचा प्रयत्न राहील की बाबा आपण एकत्रित कसं लढतंय.
फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद गटासाठी 3 उमेदवार आणि हा. पंचायत समिती गणासाठी 4 उमेदवार, 4 असे एकूण 7 उमेदवार 7 आपले आहेत. उमेदवार. काय सांगाल फलटण तालुक्यातील नागरिकांना, मतदारांना काय आवाहन कराल चॅनलच्या माध्यमातून? नाही, निश्चितपणेच आपल्या चॅनलचे धन्यवाद की आज आपण आमच्या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंतीच्या अनुषंगानं आणि ह्या निवडणुकीच्या संदर्भात आमची मुलाखत घेतली, त्याबद्दल मी आपल्या चॅनलचं मनापासून आभारी आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात ज्या निवडणुका आपल्याकडं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, समोरच आता 5 तारखेला मतदान होते, 7 तारखेला त्याचा निकाल येणार आहे. तर मी तमाम ह्या फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला, नागरिकांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही आपल्याला टिकवायची असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, उद्योगांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी जे कोण लोक कष्ट करत आहेत, आम्ही हे आमच्या पक्षाचे उमेदवार चांगले ताकदीचे, सुशिक्षित आणि अतिशय प्रामाणिक असे उमेदवार या निवडणुकीमध्ये दिलेले आहेत की जेणेकरून ते सर्वसामान्य लोकांची सेवा करण्यासाठी, त्याचबरोबर लोकांचे प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासाठी, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, पीडित, वंचित, शोषित ह्या घटकांसाठी, सर्वांसाठी काम करणारी माणसं आज आपल्याला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही दिलेली आहेत. आपल्याला आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विनंती राहील की निश्चितपणे या निवडणुकीत आमच्या पक्षाच्या उमेदवारांचं चिन्ह आहे मशाल. या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करावं आणि ज्या पद्धतीनं देशामध्ये, राज्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेब सातत्यानं ह्या अनेक प्रश्नांवरती लढतायत, बोलतायत, आपण विविध न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत असता, तर त्यांचे हात बळकट करण्यासाठी आमच्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं हीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करेन. धन्यवाद नाळे साहेब. धन्यवाद. हे होते फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फलटण तालुका प्रमुख विकासजी नाळे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.